नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता देशमुखांच्या घरी रामनवमी उत्सवाची तयारी केलेली असते आणि आता या उत्सवासाठी सर्वजण एकत्र जमलेलेही असतात. ठरल्याप्रमाणे गुरुजींना बोलवण्यात येतं. आता गुरुजी सर्व पूजा करून घेतात आणि त्यानंतर म्हणू लागतात, पूजा तर संपन्न झाली आहे आणि आता ज्याला कोणाला रामजन्मोत्सवाचं पाळणं म्हणायचं असेल तर ते म्हणू शकता. तर त्याचवेळी मानिनीताई पार्थला म्हणतात, पार्थ काव्या. तर पार्थ म्हणतो, येतच असतील. आता काव्या यायला वेळ असतो. सर्वच जण काव्याची वाट पाहत असतात. तर त्याचवेळी चित्राताई म्हणू लागतात, अगं नंदिनी, तुला किती छान पाळणा येतो, तू म्हण ना. मानिनीताई म्हणतात, हो का? तर इकडे वसू आत्या म्हणतात, ही. तर मानिनीताई म्हणतात, ताई असं का बोलताय तुम्ही? वसू आत्या म्हणतात, नाही अगं, हिला इतका चांगला पाळणा येतोय तर म्हणू देत ना, काहीच हरकत नाहीये, तेवढाच तिला आनंदही मिळेल. मानिनीताई म्हणतात, ताई प्लीज असं काही बोलू नका. वसू आत्या म्हणतात, अगं मी कुठे काय बोलतेय? तर त्यानंतर मानिनीताई नंदिनीला म्हणतात, नंदिनी अगं म्हण ना पाळणा. या घरात कोणालाही पाळणा म्हणण्याचा अधिकार आहे, त्यामुळे तू पाळणा म्हणू शकतेस. नंदिनी म्हणते, नाही नको आई, काव्याला येऊ देत ना, काव्याने गायलं तरी चालेल. आता काव्याने पाळणा गायला आणि मी गायला तरी एकच आहे, त्यामुळे काव्यालाच गाऊ देत. तर आता अजूनपर्यंत काव्य आलेली नसते आणि म्हणूनच मानिनीताई पार्थला म्हणतात, पार्थ अरे बघत काय बसलायस, जा काव्याला बोलावून घेऊन ये. पार्थ म्हणतो की हो आलोच. तर इकडे मात्र काव्याला अनिशाचे शब्द आठवत असतात. लग्नानंतर प्रेम झालंय, परंतु आता लग्न अगोदरचं ध्येय पूर्ण कर. आणि काव्या त्याच गोष्टीचा विचार करत असते. काव्याला काय करावं काहीच कळत नसतं. परंतु त्याचवेळी पार्थ त्या ठिकाणी येतो, काव्याला आवाज देतो आणि म्हणतो, काव्या. काव्याकडे पाहून पार्थ खुश होतो. काव्याच्या खांद्यावर हात ठेवतो, तिचं कौतुक करत म्हणतो, साडीच खरंच खूप छान दिसताय. चला गुरुजी वाट बघतायत, पाळणं म्हणायचं आहे. तर काव्या म्हणते, ऐका ना, आपलं मगाशी बोलणं अर्धवटच राहिलंय. मला तुमच्याशी बोलायचं आहे. मला काय करू काहीच कळत नाहीये, समजत नाहीये हो. तर पार्थ म्हणतो, पूजेला बसायचंय, त्यात समजत नाही असं काय आहे? तर काव्या म्हणते, पार्थ मी पूजेबद्दल बोलत नाहीये, आता बाहेर कोणी ऐकू नये यासाठी काव्या दरवाजा बंद करते. पार्थचा हात हातात घेते आणि म्हणते, देशमुख मी पूजेबद्दल बोलत नाहीये. पार्थ म्हणतो, मग कशाबद्दल? तर काव्य म्हणते, मी बाळाबद्दल बोलते. आता हे ऐकल्यानंतर पार्थला थोडा धक्का बसतो. पार्थ काव्याला म्हणतो, तुम्ही अजून तिथेच आहात, अजूनही त्याच विचारात अडकलात, आता तर तुम्हाला पूजेला बसायलाच हवं. तर काव्य म्हणते, अहो. पार्थ म्हणतो, हे बघा, रामाचं पाळणं गाताना सगळं काही तुमच्या डोक्यातील क्लिअर होईल, त्यामुळे चला आता. तर काव्य मात्र नकार देत असते. पार्थ काव्याला म्हणतो, चला ना. काव्या म्हणते, काय करताय तुम्ही देशमुख? मी तुमच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते, तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते, पण तुमच्या डोक्यातच शिरत नाहीये का? अहो, जर माझ्या डोक्यात इतके असंख्य विचार आहेत तर मग मी रामाचा पाळणा कसा गाणार आहे? माझ्या डोक्यातील विचार कमी झाले नाहीयेत देशमुख. तुमच्या लक्षात येत नाहीये का, मला या सगळ्याचं खूप टेन्शन आलंय, माझं डोकं जड झालंय, असं वाटतं की कोणीतरी डोक्यावर हातोडं मारत आहे. काव्याचा त्रास पार्थला लक्षात येताच पार्थ म्हणतो, काव्या तुम्ही अगोदर शांत व्हा, थांबा, तुम्ही पाणी घ्या, म्हणजे पाणी पिल्यानंतर तुम्हाला जरा शांत वाटेल. असं म्हणत पार्थ काव्याला पाणी देत असतो. काव्या म्हणते, देशमुख मला पाणी नकोय, मला वेळ हवाय, विचार करायला वेळ हवा आहे. तर पार्थ काव्याला समजून घेतो आणि म्हणू लागतो, काहीच हरकत नाही, तुम्हाला जेवढा वेळ हवाय ना तेवढा वेळ घ्या, पण आता गुरुजींनी बोलावलं आहे, सर्वजण आपली वाट बघत आहेत, त्यामुळे चला प्लीज. त्यानंतर तुम्हाला जेवढा वेळ हवाय ना तेवढा घ्या, मी काहीच बोलणार नाही, पण आता गुरुजी बोलवतायत ना, मग आपण जाऊन येऊयात, चालेल? ओके. तर काव्या होकार देते. आता पार्थ काव्याचा हात पकडतो आणि तिला घेऊन जात असतो, परंतु त्याचवेळी काव्याला चक्कर येते आणि ती खाली कोसळणार. तर पार्थ तिला सावरतो आणि विचारतो, काव्या काय होतंय, ओके आहात ना तुम्ही? परंतु काव्याला खूप त्रास होत असतो. पार्थ काव्याची काळजी घेत असतो. तर इकडे मानिनीताई म्हणू लागतात, काव्याला बोलवायला गेला तो सुद्धा तिथेच राहिला, मीच येते बघून. असं म्हणत मानिनीताई जाणार. तर त्यावेळी वसू आत्या म्हणतात, थांब मानिनी, अगं मी येते ना बघून. असं म्हणत वसू आत्या पार्थ आणि काव्याच्या रूम बाहेर जातात. रूमचा दरवाजा वाजवतात आणि आवाज देत म्हणतात, पार्थ काव्या, अरे काय किती वेळ, सर्वजण वाट बघतायत, खोळंबले सर्वजण. पार्थ म्हणतो, हो आलोच आम्ही. असं म्हणत आता पार्थ काव्याची काळजी घेत असतो. वसू आत्या म्हणतात, बरं ठीक आहे, पण वसू आत्या काही तिथून जात नाहीत, दरवाजाला कान लावून त्यांचं बोलणं ऐकत असतात. पार्थ म्हणतो, काव्या तुम्हाला बरं वाटतंय ना?
काव्या म्हणते मला थोडा त्रास होतोय, थकल्यासारखं वाटते, थोडा वेळ आराम केला की बरं वाटेल. पार्थ म्हणतो मग मी कुठेही जात नाही, मी इथेच थांबतो. काव्या म्हणते नाही देशमुख, त्याची काहीच गरज नाहीये, तुम्ही जा ना खाली. पार्थ म्हणतो नक्की? तर काव्या म्हणते की हो. आता पार्थ बाहेर येण्याअगोदर वसुआत्या तिथून निघून बाहेर येतात आणि इथे येताच मानिनीताई विचारतात काय कुठे आहेत पार्थ? आणि त्यावेळी वसुआत्या म्हणू लागतात कसं असतं ना, पाळणा म्हणायचा मान जिच्या नशिबी आहे ना तो तिलाच मिळणार. तर त्याचवेळी त्या ठिकाणी पार्थ येतो आणि नंदिनीला म्हणतो तुम्हीच म्हणा पाळणा. तर त्यावेळी मानिनीताई म्हणतात का रे काय झालंय? तर नंदिनी म्हणते हो ना, काव्या कुठे आहे? पार्थ म्हणतो तिला बरं वाटत नाहीये. तर नंदिनी म्हणते आम्ही बघून येऊ का? तर पार्थ म्हणतो नाही, त्याची काही गरज नाही, ती आराम करतायत, त्यामुळे तुम्ही पुढच्या पूजेला आणि पाळण्याला सुरुवात करू शकता. तर गुरुजी म्हणतात वसुंधरा ताई म्हणाल्या ते एकदम खरं आहे, ज्याच्या नशिबी पाळणा म्हणण्याचा मान असतो तो त्यालाच मिळतो. तर वसुआत्या म्हणतात हो की नाही गुरुजी? अहो मला तेच म्हणायचं आहे, सकाळपासून नंदिनी एवढी राबतेय, एवढं सगळी काही तयारी तिने केली म्हणजे नक्कीच तिला पाळणा माहीत असणार. आणि रामनवमी उत्सव पाळणा म्हटल्याशिवाय पूर्ण होतच नाही. तर आता मानिनीताई नंदिनीला म्हणतात नंदिनी म्हणते हो मी पाळणा म्हणेन. तर मानिनीताई म्हणतात नक्की? नंदिनी म्हणते हो आई, नका काळजी करू. वसुताई जे काही करत असतात ते सगळं काही नंदिनीला त्रास व्हावा यासाठी, आणि हे जीवाच्या चांगलंच लक्षात येत असतं. आता नकळतपणे का होईना परंतु या पूजेचा मान नंदिनी आणि जीवा या दोघांना मिळालेला असतो. तर नंदिनी जीवाकडे पाहते त्यावेळी जीवा नंदिनीला म्हणतो कदाचित देवाची सुद्धा हीच इच्छा आहे की पाळणा तोच गावास. आता जीवा आणि नंदिनी पाळण्याची दोरी हातात घेतात आणि अगदी छान आवाजात नंदिनीने पाळणा म्हणायला सुरुवात केलेली असते. आता नंदिनीला सर्वजण साथ देत असतात आणि नंदिनी खूप छान असा पाळणा गात असते. आता पाळणा गात असताना तो आवाज इथे काव्याच्या कानी पडतो. त्यावेळी मात्र काव्याचं मन कुठेतरी ह्या सगळ्यामध्ये गुंतत जातं. काव्याला हे सगळं काही आपलंसं वाटत असतं, परंतु तेव्हा मात्र तिच्याही डोळ्यात अश्रू असतात. तर दुसरीकडे पाळणा गात असताना नंदिनीचाही कंठ दाटून येतो, तिचेही अश्रू अनावर होतात. तर मानिनीताई तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला आधार देतात. तर आता नंदिनी तिला खूप त्रास होत असतो, तिच्याही डोळ्यात अश्रू असतात, परंतु शेवटपर्यंत ती अगदी छान आवाजात पाळणा गाऊन पूर्ण करते. आता पूजा संपन्न झालेली असते. तर त्यानंतर गुरुजींना पार्थ म्हणतो गुरुजी नमस्कार करतो. तर गुरुजी म्हणतात एकट्याने नाही, बाळाच्या आईला सुद्धा घेऊन या. तर पार्थ म्हणतो आलोच. असं म्हणत पार्थ आता काव्याला आणायला जातो. तोपर्यंत गुरुजींना नमस्कार करण्यासाठी जीवा आणि नंदिनी पुढे येतात. ते दोघंही गुरुजींना नमस्कार करतात. तर गुरुजी त्यांना आशीर्वाद देत म्हणतात आयुष्यमान भव. तर जीवा आता नंदिनीकडे पाहतो आणि त्यानंतर गुरुजींना प्रश्न करत म्हणतो गुरुजी आमच्या आयुष्यात पाळणा हलेल ना? तर आता गुरुजी जीवा आणि नंदिनीकडे पाहू लागतात. तर त्याचवेळी पार्थ आणि काव्या त्या ठिकाणी येतात. आता पार्थ आणि काव्या ही गुरुजींचे आशीर्वाद देतात. तर गुरुजी काव्या आणि पार्थला आशीर्वाद देत म्हणतात आयुष्यमान भव. तर आता मानिनीताई पार्थ आणि जीवाला आवाज देत म्हणतात पार्थ जीवा जरा इकडे येता का? तर पार्थ आणि जीवा म्हणतात की हो आलोच. असं म्हणत ते दोघंही तिथून निघून जातात. आता गुरुजी नंदिनीला म्हणतात नंदिनी खरंच खूप सुरेख पाळणा गायलास. तर नंदिनी आता शांतच असते. तर गुरुजी काव्या आणि नंदिनी दोघांनाही म्हणतात की आत्तापर्यंत दोघा बहिणींनी बऱ्याच गोष्टी वाटून घेतल्या, यापुढे सुद्धा घ्याल ना? आता मात्र काव्या आणि नंदिनी यांना गुरुजींच्या बोलण्याचा अर्थ कळालेला नसतो. आता त्या दोघेही एकमेकींकडे पाहतात. तर काव्या गुरुजींना प्रश्न करत म्हणते नक्कीच घेऊ, पण काय वाटून घ्यायचं आहे? तर गुरुजी म्हणतात उन्हाळे आणि पावसाळे, सुखदुःख, एकमेकींच्या डोळ्यातील अश्रू आणि एकमेकींचं चेहऱ्यावरचं हास्य घ्याल ना वाटून? तर आता नंदिनी आणि काव्या एकमेकींकडे पाहतात आणि आता अगदी विश्वासाने नंदिनी म्हणते हो गुरुजी नक्कीच वाटून घेऊ आम्ही, कारण सख्या बहिणी आणि पक्क्या मैत्रिणी आहोत आम्ही, त्यामुळे आम्ही नक्कीच एकमेकांच्या सुखादुःखातही सामील होऊ आणि एकमेकांचं हसूसुद्धा अगदी वाटूनच घेऊ. आत्ता दोघंही एकमेकींना मिठी मारतात. तर त्यानंतर गुरुजी आता काव्याला म्हणतात तुझ्यासाठी एक गोष्ट आहे. असं म्हणत गुरुजी काव्याच्या हातात एक भेटवस्तू देतात आणि काव्याला म्हणतात ही तुझ्यासाठी. आता काव्या ते पाहतच बसते आणि गुरुजी तिथून निघून जातात. तर आता नंदिनी काव्याला विचारते काव्या आता तुला बरं वाटतंय ना? तर काव्या म्हणते हो आता मी बरी आहे. नंदिनी म्हणते मगाशी मी तुला खरंच खूप मिस केलं. तर काव्या नंदिनीकडे पाहते. नंदिनी म्हणते पाळणा गाताना मला खरंच तुझी आठवण येत होती, मी खूप तुला मिस केलं. आता नंदिनी असं म्हणताच काव्या आणि नंदिनी दोघीही रामाच्या पाळण्याकडे पाहतात.
तर दुसरीकडे आता सगळा कार्यक्रम अगदी उत्साहात संपन्न झालेला असतो. तर त्यानंतर आता काव्या तिचा अभ्यास करत रूममध्ये बसलेली असते. तर इकडे बाळा जो जो रे असं पाळणा म्हणतच पार्थ आता रूममध्ये येतो आणि काव्याला म्हणतो, काव्या, अहो गुरुजींनी नक्की तुम्हाला काय भेटवस्तू दिली ही तर तुम्ही मला दाखवलीच नाही. काव्या म्हणते, काही नाही हो, मी अजून उघडून बघितलीच नाहीये, कारण मी अभ्यास करत होते त्यामुळे नाही बघितलं. पार्थ म्हणतो, काही हरकत नाही, आता बघूयात ना. असं म्हणत आता पार्थ त्या लाल रंगाच्या कापडामध्ये भेटवस्तू काय आहे हे पाहायला घेतो आणि ज्यावेळी पार्थ पाहतो की त्यामध्ये गर्भसंस्काराचं पुस्तक आहे त्यावेळी पार्थ खुश होतो आणि काव्याला म्हणतो, काव्या, अहो बघा ना, गुरुजीने किती छान पुस्तक दिले तुम्हाला, हे सुद्धा तुमच्या हातात शोभूनच दिसेल. असं म्हणत पार्थ आता काव्याचं UPSCचं पुस्तक बाजूला ठेवतो आणि तिच्या हातात गर्भसंस्काराचं पुस्तक ठेवतो. आता काव्याच्या हातात ते पुस्तक पडताच काव्या मात्र त्या पुस्तकाकडे पाहू लागते आणि पार्थकडे पाहते. पार्थ आता रामाचा पाळणा गुणगुणत असतो. तर त्यावेळी काव्या पार्थला म्हणते, रामाचा पाळणा चांगलाच लक्षात राहिलाय वाटतं. पार्थ म्हणतो, का राहिलाय माहिती आहे का? कारण आता आपण खऱ्या आयुष्यात सुद्धा आई बाबा होणार आहोत. आपल्या खऱ्या आयुष्यात सुद्धा पाळणा हलणार आहे. खरंच सांगू का काव्या, नंदिनीने पाळणा खूपच छान गायला, पण खरं तर मला जीवाबद्दल, नंदिनीबद्दल खूप वाईट वाटतंय. त्यांच्या चेहऱ्यावर आई होण्याची आस दिसतेय मला. तर काव्य म्हणू लागते, पण ती आस माझ्या चेहऱ्यावर नाही दिसत आहे पार्थ. आता मात्र पार्थ काव्याकडे पाहतो. तर काव्या म्हणते, हो पार्थ, माझ्या चेहऱ्यावर आई होण्याची आस नाही दिसत आहे. आता पार्थला काहीच कळत नसतं. पार्थ काव्याला म्हणतो, काव्य, काय चाललंय तुमचं सकाळपासून? नक्की तुम्हाला काय म्हणायचंय सांगा तरी. तर काव्या पार्थला म्हणते, देशमुख, मला फक्त इतकंच म्हणायचंय, मला हेच म्हणायचंय की ही आई होण्याची माझी योग्य वेळ नाही असं मला तरी वाटतंय. तर पार्थ म्हणतो, योग्य वेळ? नक्की तुम्हाला काय म्हणायचंय, काय म्हणताय तुम्ही? तर काव्या म्हणते, हे बघा पार्थ, मला ही लहान मुलं आवडतात, पण मला असं वाटते की खरंच ही योग्य वेळ नाहीये. आई होण्यासाठी ही माझी योग्य वेळ नाही. तर पार्थ काव्याला प्रश्न करत म्हणतो, काव्या, ही जर योग्य वेळ नसेल तर मग योग्य वेळ कधी आहे? तुम्ही आता IAS नाही आहात तरी सुद्धा तुम्ही असं म्हणताय की ही योग्य वेळ नाहीये. IAS झाल्यानंतर तुमचं 1 वर्षासाठी ट्रेनिंग सुरू होईल. 1 वर्षानंतर तुमचं पोस्टिंग होईल. दर 3-3 वर्षांनी तुमचं पोस्टिंग बदलत राहील. आणि त्या सगळ्या धावपळीत तुम्ही तर मला असंच म्हणाल ना की आता तर ही योग्य वेळ नाहीच आहे. मग मग कधी बाळ होऊ द्यायचं आहे? म्हातारपणी? तर काव्या म्हणते, पार्थ, मी तसं म्हणत नाहीये, पण मी बाळ घेऊन कसा अभ्यास करणार आहे सांगा ना. कसं मॅनेज करणार आहे मी हे सगळं सांगा ना. मी कसा अभ्यास करणार आहे? तर त्यावेळी पार्थ काव्याला म्हणतो, अभ्यास नंतर करा. तर काव्या म्हणते, वा पार्थ, तुम्हाला हे सगळं काही सोपं वाटतंय का? अहो, एकदा बाळ झालं की त्या बाळाच्या वाढीच्या वेळेत त्याच्यासोबत त्याची आई असणे, तिचं मातृत्व त्याला मिळणं खूप गरजेचं असतं. त्यात त्याची योग्य झोपेची वेळही ठरलेली नसते. अवेळी झोपणं, अवेळी उठणं, त्यानंतर त्यांचं खाणं पिणं या सगळ्याकडे लक्ष द्यावं लागतो. देशमुख, बाळाला लहानाचं मोठं करणं म्हणजे त्याच्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं, अगदी खाण्यापिण्यापासून त्याच्या औषधापर्यंत. मग ही सगळ्यात मोठी जबाबदारी असते. देशमुख, तुम्हाला कळत नाहीये का? बाळ आहे ते. बाळ झाल्यानंतर त्याला आईची गरज असते, आईच्या मायेची गरज असते. मग मी हे सगळं काही कसं देणार आहे त्याला सांगा ना. तर पार्थ काव्याला समजावत म्हणतो, काव्या, IAS झाल्यानंतर अख्ख्या जगाची जबाबदारी जर तुम्ही घेऊ शकता तर मग एका बाळाची जबाबदारी तुम्हाला जड का वाटते? तुम्हाला असं का वाटते की ती जबाबदारी तुम्ही नाही पेलू शकत? तर काव्या पार्थला म्हणते, पार्थ, मला तर कळतच नाही की तुम्ही असं का वागताय. म्हणजे आत्तापर्यंत प्रत्येक गोष्टीत तुम्ही मला सपोर्ट करत आलात ना, मग आता असं वेगळं का वागताय? तर पार्थ म्हणतो, नाही काव्या, मी काही वेगळं वागत नाहीये. मी अजूनही तोच पार्थ आहे काव्या. पण मला असं वाटतंय की तुम्ही आधीच्या काव्या राहिला नाही. पण काव्या, तुम्हाला जर आई होण्याबद्दल शंका वाटत असेल तर आता काव्या पार्थला म्हणते, तर काय सांगा ना देशमुख. तर पार्थ म्हणतो, नाही, काही नाही. आता मात्र पार्थ शांतच होतो आणि काव्याला म्हणतो, आता उशीर होत आहे, उगाच झोपताना वाद नको, आपण झोपूयात, आपण उद्या बोलूयात. तर काव्या म्हणते, नाही, मी झोपणार नाही, कारण मला अभ्यास करायचा आहे. असं म्हणत काव्या तिथून निघून जात असते. तर पार्थ आवाज देत म्हणतो, काव्या. तर काव्या पार्थवर चिडते आणि म्हणते, आता काय आहे? तर पार्थ काव्याच्या हातात UPSCचं पुस्तक देतो आणि तिच्या हातात असणारं गर्भसंस्काराचं पुस्तक आपल्या हातात घेतो. आता काव्या तिथून अभ्यास करण्यासाठी निघून जाते आणि त्यावेळी पार्थ दरवाजा बंद करून घेतो. आता काव्य अभ्यासासाठी निघून जाते. तर इथे मात्र त्यावेळी रम्या आलेली असते आणि यांचं बोलणं कदाचित रम्याने ऐकलं असावं आणि म्हणून रम्या खूप खुश होते. आता रम्या तिने जे काही ऐकलेलं असतं ते आता वसुआत्यांना येऊन सांगते. वसुआत्या म्हणतात,
काव्याला बाळ नको आहे. रम्या म्हणते जरा हळू ओरडशील का? आता अख्ख्या देशमुखांना उठवणार आहेस का तू आणि त्यांना कळू देणार आहेस का की काव्या नक्की काय बोलली आहे ते? वसुहत्या म्हणतात मग मी काय करू सांग ना, तू काय बोलतेस ते तुला तरी कळतंय का रम्या? अगं रम्या, एकतर तू मला कधी काही नीट सांगत नसतेस आणि विचारायला गेली तर नुसतं एवढंच सांगत असतेस, शांत राहा शांत राहा. मग काय करू मी सांग ना. त्यावेळी रम्या आपल्या आईला शांत करते आणि म्हणू लागते आई जरा शांत हो. असं म्हणत रम्या घडलेला सर्व प्रकार वसुहत्यांना सांगायला सुरुवात करते. वसुहत्या म्हणतात मी घरी यायला निघाली आणि त्यावेळीस तू मला ही बातमी सांगितलीस. त्यावेळीच माझ्या अंगातलं बळ निघून गेलं असंच मला वाटू लागलं. मला वाटलं झालं आता संपलं सगळं, पण आई तसं नाहीये. वसुहत्या म्हणतात म्हणजे? तर रम्या म्हणते म्हणजेच गुरुजींनी सांगितलेली भविष्यवाणी खरी होण्यासाठी नियती वेळोवेळी पदोपदी ट्विस्ट आणते आपल्यासमोर. वसुहत्या म्हणतात म्हणजे नक्की तुला काय म्हणायचंय? तर रम्या म्हणू लागते आई अगं त्या काव्याला बाळ हवंय की नको हे ठरवताच येत नाहीये, पण पार्थला मात्र बाळ हवंय आणि या विषयावरूनच दोघांमध्ये मतभेद झाले आहेत. तुला आठवतंय का आई, मी काव्य आणि पार्थची गुणमिलन पत्रिका बनवली होती. आता वसुहत्या आणि रम्याला ते क्षण आठवत असतात. रम्याने पार्थ आणि काव्याची गुणमिलन पत्रिका बनवलेली असते. तर वसुहत्या रम्याला म्हणतात हो रम्या मला आठवतंय, पण आता तू काय करणार आहेस? रम्या म्हणते काही नाही ग, एवढंच. काव्या मला तिची मैत्रीण मानतेय ना? वसुहत्या म्हणतात हो. तर आता रम्या म्हणते मग आता मी माझी मैत्री निभावणार. वसुहत्या म्हणतात म्हणजे? तर रम्या म्हणते म्हणजेच मी आता तिला पटवून देणार की बाळ आल्यानंतर तिचं आयुष्य कसं बदलून जाईल. तिचं स्वप्न असणारं ते आयएसचं पुस्तक बाजूला जाऊन तिचं आता भविष्यातलं दुसरं स्वप्न तिच्या समोर येईल, म्हणजेच तिचं बाळ तिच्या हातात येईल. म्हणजे आयएसच्या पुस्तकाची जागा तिचं बाळ घेईल याची जाणीव मी तिला करून देईन. मी तिला या टोकापर्यंत घेऊन जाईन की ज्या ठिकाणी ती स्वतःच्या बाळाचाच. तर वसुहत्या म्हणतात बाळाचं काय? तर रम्या पुढे काही न सांगता म्हणते गुड नाईट. आता मात्र वसुहत्यांना कोड्यात टाकत रम्या तिथून निघून जाते. वसुहत्यांना रम्याचं हे वागणं काहीच कळत नाही. रम्याला नक्की काय बोलायचंय, तिला नक्की पुढे काय करायचंय ती आपल्या आईला काहीच सांगत नसते. तर दुसरीकडे नंदिनी देवाची बत्ती वगैरे पाहते, त्यानंतर देवाला नमस्कार करत असते. तर जेव्हा नंदिनीकडे पाहतो तर नंदिनी म्हणते असं काय बघताय तुम्ही माझ्याकडे, देवाकडे बघा. तर जीवा नंदिनीला म्हणतो ज्याचा अंश जिच्यात आहे तिच्याचकडे तर मी बघतोय. तर नंदिनी म्हणते काय तुम्ही काय बोलताय हे? तर जीवा नंदिनीला म्हणतो स्वतःचं आभाळा एवढं दुःख बाजूला ठेवून किती छान पाळणा गात होतीस, खरंच किती छान गायलीस तू पाळणं. असं म्हणत आता जीवा नंदिनीचं कौतुक करतो आणि म्हणतो असं वाटलं की आपलं बाळच तुझ्या मांडीवर आहे. आपलं छोटंसं बाळ तुझ्या बोलण्याला होकार देत तुझ्याकडे पाहते. आता असं म्हणत शिवा त्याचं पुन्हा एकदा स्वप्न नंदिनीसमोर बोलून दाखवतो. नंदिनी अगं तू पाळणा गात होतीस ना, त्यावेळी असं वाटत होतं की खरंच तू आपल्या बाळाला थोपटतेस, त्याला झोपवतेस. नंदिनी कुठून येतं ग, कुठून येतं एवढं बळ तुम्हा बायकांमध्ये, कुठून येते एवढी ताकद सांग ना. तर नंदिनी जीवाला म्हणते ताकद, कसली ताकद? सकाळी अगदी कॉन्फिडन्सली मी आईंना सांगितलं हो करूयात ना रामनवमी. पण जीवा तेव्हा मला कुठे माहित होतं की प्रभू श्री रामचंद्र माझी अशी परीक्षा घेणार आहेत म्हणून. तर जीवा नंदिनीला म्हणतो परीक्षा त्यांना, आणि जिथे सीतामाईंनाही चुकलेली नाही मग तिथे आपण कोण आहोत? आपण तर कोणीच नाही आहोत ग. नंदिनी अगं कळतंय ना तुला, जिथे देवांनाही परीक्षा चुकल्या नाही तिथे आपण कोणीच नाही आहोत ग. पण आपलं काय ठरलंय, आपण खचायचं नाही. अगदी काही झालं, कुठलाही क्षण समोर आला तरी खचायचं नाही. अगदी आपलं ठरलंय की आपण आपल्या बाळाला दुसऱ्या जगातून आपल्या या जगात आणणार आहोत. ओके. आणि नंदिनी तू तर नंदिनी आहेस, नंदिनी जी नंदिनी बोलून दाखवत नाही तर करूनही दाखवते. असं म्हणत जीवा आता नंदिनीमधला आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. जीवा नंदिनीला म्हणतो यापुढचे प्रत्येक क्षण आपण आपल्या बाळासाठी आणि आपल्या बाळाचाच विचार करायचा आहे, बाळासाठी प्रयत्न करायचे आहेत. तर नंदिनी जीवाला म्हणते आणि हो आजची अपॉइंटमेंट मी उद्यावर टाकली आहे. जीवा म्हणतो चकाचक बाई, उद्या हॉस्पिटलला तुझ्यासोबत मी सुद्धा येणार आहे. आता दोघंही हात जोडत देवाचे आशीर्वाद घेतात, देवाला नमस्कार करतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की देशमुखांच्या घरी आंब्याच्या पेट्या आलेल्या असतात. आता आंब्याच्या पेट्या पाहून काव्या खुश होते आणि म्हणते आंबे, आता तर मी रोज एक आंबा खाणार आहे, मी आत्ताच एक आंबा खाऊ का? तर त्याचवेळी मानिनीताई म्हणतात काव्या तुला आंबा खाता येणार नाही बरं का? तर आता काव्या गप्पच होते. तर वसुहत्या नंदिनीला म्हणतात पण नंदिनी तू खाऊ शकतेस हा आंबा, तू कुठे आई वगैरे होणार आहेस? तर त्यावेळी आता वसुहत्यांच्या या बोलण्याला तोडीस तोड उत्तर देत नंदिनी म्हणते मी कुठे आई होणार आहे, मी सुद्धा आई होणार आहे.
पण वसू आत्या, मी आई होईपर्यंत मी तर बाबा आंबा खाणार आहे, असं म्हणत नंदिनीने वसू आत्यांना सडेतोड उत्तर दिलेलं असतं. नंदिनी वसू आत्यांची बोलतीच बंद करते. तर आता नंदिनी आणि काव्या या सगळ्यातून कसा मार्ग काढतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.